अहिल्यानगरमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, कांद्याच्या दरवाढीसाठी हे आंदोलन केलं जातंय। अहिल्यानगरमध्ये शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। शेतकरी रस्त्यावर उतरलेत आणि त्यांनी रास्ता रोको सुरू केलेला आहे। गेल्या काही महिन्यांपासून साधारण आपण पाहतोय कांद्याचे दर गडगडलेले आहेत आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी नाराज आहे, संतापलेला आहे। अनेकांनी आपल्या शेतामध्येच कांदा पेटवून दिलेला आहे। तर अहिल्यानगरमध्ये कांद्याच्या दरवाढीसाठी हे आंदोलन केलं जातंय। सरकारनं आम्हाला हमीभाव द्यावा या मागणीसाठी त्यांनी रास्ता रोको केलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, अहिल्यानगरमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको, कांदा दरवाढीसाठी हे आंदोलन त्यांनी पुकारलेलं आहे आणि आम्हाला योग्य तो हमीभाव द्या, निर्यात बंदी उठवा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। तर अहिल्यानगरच्या टाकळी ठोकेश्वर इथे कांद्याच्या दरवाढीसाठी शेतकऱ्यांनी कल्याण राष्ट्रीय महामार्ग रोखून धरलेला आहे, रास्ता रोको केलाय। कांद्याचे दर वाढवण्याच्या मागण्यांसाठी कांद्याचा ट्रॅक्टर घेऊन शेतकरी रस्त्यावर उतरलेत। ही दृश्य आपण थेट पाहतोय। पारनेर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झालेत। कांद्यावरची निर्यात बंदी उठवावी, प्रत्येक तालुक्यामध्ये शासकीय कांदा खरेदी केंद्र सुरू करावेत, शेतकऱ्यांना कांदा अनुदान मिळावं, शेती पिकांना खर्चावर आधारित योग्य मोबदला मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी त्यांनी हे आंदोलन केले। प्रशासनानं वेळेमध्ये उपाययोजना न केल्यास आंदोलन तीव्र करू असा इशारा सुद्धा या आंदोलकांनी दिलेला आहे। हातामध्ये त्यांचा फलक आहे, त्यांनी जाहीर निषेध नोंदवलेला आहे आणि आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजेत असा पवित्रा सुद्धा घेतलेला आहे। लैलेश बारगसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लैलेश, कांदा उत्पादकांचा हा प्रश्न, ही ओरड गेल्या काही महिन्यांपासून आपण पाहतोय आणि आता अहिल्यानगरमध्ये सध्या रास्ता रोको करण्यात आलाय। कांद्याचे भाव अतिशय कमी झालेले आहेत आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील टाकळी ठोकेश्वर या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे। कल्याण विशाखापट्टणम हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे, हा महामार्गावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। प्रामुख्याने मागण्या ज्या आहेत त्या कांद्याचा भाव वाढला पाहिजे ही आहे, त्यासोबतच कांदा निर्यातीचं जे धोरण आहे ते देखील बदललं पाहिजे, शेतकऱ्यांच्या हिताचं असलं पाहिजे। तालुका स्तरावर कांदा खरेदी केंद्र सुरू केले पाहिजेत, अशा स्वरूपाच्या मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत। कारण गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर अतिशय कमी झालेले आहेत। आता कालचा जर भाव पाहिला तर कांद्याचा दर हा घाऊक बाजारामध्ये 2 रुपये ते 4 रुपयाच्या दरम्यान राहिलेला आहे। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हे प्रचंड संतापलेले आहेत, त्यांचा हा रोष आता रस्त्यावर पाहायला मिळतोय। धन्यवाद लैलेश, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यांनी रोष व्यक्त केलेला आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी। गळ्यामध्ये कांद्याची माळ घालून सरकारचा निषेध नोंदवला जातोय आणि आम्हाला हमीभाव द्या अशी मागणी केली जाते।